ज्या काँग्रेसच्या रॅलीत दिसत आहेत त्यांचे फोटो काढा, नावं लिहून घ्या, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात केलं. नाही, आम्ही या योजनेविषयी ते वारंवार सांगतो आहोत की महाराष्ट्रातील महिलांवर, मुलींवर, बहिणींवर या भारतीय जनता पक्षाचं फार आदर आणि प्रेम आहे की त्यांना खरोखर कुटुंबाला मदत व्हावी. या उदात्त हेतून ही योजना त्यांनी सुरू केलेली नाही. ही योजना फक्त 3 महिन्यासाठी आहे आणि फक्त निवडणुकांचं मतदान होईपर्यंत ही निवडणूक आहे, ही योजना आहे. आणि म्हणून या धमक्या दिल्या जात आहेत की फोटो काढा, काँग्रेसच्या कोणी किंवा शिवसेनेच्या रॅलीत कोणी दिसल्या महिला तर फोटो काढा. त्यानंतर इतर धमक्या, तुम्हाला महिलांना अनेक प्रकारे दबावाखाली आणलं जात आहे. हे फक्त 1500 रुपयांमध्ये मतं विकत घेण्याचा प्रकार आहे. आणि म्हणूनच आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जी पंचसूत्री आहे, राहुल गांधींच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे, खरगे साहेब, शरद पवार साहेब यांनी जी प्रसिद्ध केली, त्यात आम्ही महिलांसाठी एक फुलप्रूफ अशी योजना, महालक्ष्मी योजना आम्ही जाहीर केली. 3000 रुपये महिन्याला आम्ही त्यांना देऊ आणि आम्ही कोणाचे फोटो वगैरे काढणार नाही, कोण कुठे गेलं म्हणून. ही समस्त महिला वर्गासाठी आहे. मतं द्या नका देऊ याच्यासाठी या योजना नसतात. या महिलांचं भविष्य, महिलांच्या घरची चूल पेटावी यासाठी या योजना असतात. पुढे जाऊन असं म्हणतंय की आमच्या सरकारचा फायदा करून घ्यायचा आणि गुणगान. सरकार कोणाच्या बापाचं नाही, सरकार जनतेचं असतं. आपण कुठल्या पक्षातून कुठे गेलात, किती पक्ष बदललात हे बोलणारे यांनी आधी आपला पूर्व इतिहास पाहिला पाहिजे. कोणीही सरकार हे जनतेचं असतं, कोणत्या पक्षाचं नसतं. भारतीय जनता पक्ष म्हणजे काय, नरेंद्र मोदींच्या घरातून किंवा अमित शहाच्या घरातून किंवा फडणवीसांच्या घरातून हे पैसे येत नाहीत. एकनाथ शिंदेच्या, अजित पवारच्या घरातून हे पैसे येत नाहीत की शेती विकली आणि लाडकी बहीण योजनेत पैसे टाकले आणि पैसे दिले, असं नाही आहे. आमच्या करातले पैसे, जनतेच्या करातून निर्माण झालेले पैसे आमच्या, आणि हे पैसे तुम्ही आम्हालाच देताय, आमचेच पैसे आम्हाला देताय. तुम्ही दादागिरी कोणाला करताय, कोणासाठी करताय? 1500 रुपये ही का फार मोठी रक्कम नाही आहे. 1400 रुपयाला गॅस सिलेंडर मिळतो आहे आणि 1500 रुपये तुम्ही देताय. म्हणून आम्ही महालक्ष्मी योजना 3000 रुपयाची करतो आहोत. आणि निवडणूक काळामध्ये अशा धमक्या महिलांना दिल्या जातील. महिला दुर्लक्ष करत आहेत. महिलांना माहिती आहे हा 3 महिन्याचा खेळ आहे, नंतर त्यांना महालक्ष्मी योजनेचीच मदत मिळणार आहे. साहेब, काही वेळापूर्वी काही वंचितचे पदाधिकारी भेटलेले आहेत, भाजपचे पदाधिकारी भेटलेले आहेत, नेमकी काय चर्चा झाली? प्रवेश नाही, माननीय उद्धव ठाकरे हे 15 तारखेला नाशिकमध्ये येत आहेत. गोल्फ मैदानावर सभा आहे आणि त्या सभेमध्ये हे वंचितचे या भागातले नेते पवन पवार, त्यानंतर इतर काही नगरसेवक भाजपचे, विक्रम नागरे वगैरे प्रवेश करत आहेत. बरं का, हे प्रवेश करत आहेत. हे काय, हे सगळे माननीय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पवन पवार, विक्रम नागरे हे सगळे प्रवेश करत आहेत. आणि या विधानसभेत या भागातून शिवसेनेचे आमदार निवडून यावेत यासाठी ते अगदी जोमानं कामाला लागलेले आहेत. काही धक्कातंत्र आपण वापरलंय वंचितसाठी आणि भाजपसाठी, हे आपल्या उमेदवारांना फायद्याचं होईल असं वाटतं? नाही, आता असं आहे की ताकद वाढते पक्षाची. एक एक जेव्हा प्रमुख कार्यकर्ता त्याच्या संघटन ताकदीसह जेव्हा येतो तर नक्कीच ती ताकद वाढते. साहेब, शिवाजी पार्कवरती जी सभा आपली असते, मात्र यावेळी जी आहे शिंदे गट असेल किंवा अजितदादा असतील, भाजप असेल, या तिघांनाही ती जागा उपलब्ध झाली आहे. मात्र आपल्याला मिळेल असं चिन्ह दिसत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात. नाही, हे राजकीय दबाव तंत्रच असतं. 17 नोव्हेंबरला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे, हे लक्षात घ्या. 17 नोव्हेंबर हा बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदू हृदय सम्राटांचा स्मृतिदिन आहे. त्याच्यामुळे तिथे सकाळपासून लाखोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक त्या स्मारकाच्या किंवा समाधीच्या दर्शनाला येतात. ते रात्रीपर्यंत सुरू असतं. आता ह्यांना परवानगी दिल्यामुळे दुपारनंतर हा जो ओघ आहे येण्याचा तो अडवला जाईल आणि तो अडवला गेल्यामुळे तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हे आम्ही वारंवार सांगतो.
17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ही आमची भूमिका आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त, आदरणीय हिंदुहृदय सम्राटांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लाखो लोक येतात. त्यांना तुम्ही अडवणार असाल तर तिथे गोंधळ निर्माण होईल. हे कोण अडवणार असं म्हणजे कोणाकडनं केलं जातं हे असं? आता दुसरं कोण करणार? सरकार कोणाचं आहे? भीती कोणाला वाटते शिवसेनेची आणि शिवसैनिकांची? ते करणारच नाही. खरं म्हणजे परंपरेनुसार तो एक दिवस आधी कोणीतरी अर्ज केला म्हणून त्यांना द्यायचं, हा काय तसं मला वाटत नाही. अहो, शिवसेना कायम तिथे शेवटच्या दिवशी जाहीर सभा घेते. 17 नोव्हेंबर हा शिवसेनेसाठी बुकच असतो ना. 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावर दुसरं कोण कार्यक्रम करतं का? आम्हीच करतो. आमची यंत्रणा असते. लाखो शिवसैनिक, मराठी बांधव, हिंदू बांधव येतात. पण अडवणूक करायची, बाळासाहेबांची सुद्धा अडवणूक करायची, हे यांचं बाळासाहेबांचं प्रेम. साहेब, शरद पवार सत्तेतून बाहेर गेल्यानंतर हा पट्ट्यात तुमचं काम करेल असं अजितदादा काल पलटणमध्ये बोलले. हा जो पठ्ठ्या आहे बरं का, हा छोटा पठ्ठ्या हा पवारसाहेबांच्या वायटावरच उठलेला आहे. पवारसाहेबांचं असं होईल, पवारसाहेबांचं तसं होईल, पवारसाहेबांचं असं होईल. पण असं यांच्या शापानं काही होत नाही. पवारसाहेबच काम करत आहेत आणि पवारसाहेबांनीच त्यांना कामाला लावलं आहे आणि यापुढे कामाला लावतो. साहेब, एकनाथ शिंदे बोलले 3,000 रुपये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना देणार आहे महाविकास आघाडी, परंतु ते खोटं बोलत आहे. सत्तेत आम्ही आल्यानंतर आम्ही 3,000 पूर्ण देऊ. म्हणजे आमचाच आकडा परत ते पुढे नेत आहेत ना. आमचाच आकडा आम्ही देऊ. तुम्ही सत्तेत येऊन तर दाखवा. आम्हाला खात्री आहे की तुम्ही सत्तेत येणारच नाही आहोत, म्हणून आम्ही आमची योजना पुढे नेलेली आहे. तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे सत्तेत येत नाहीत, एक लक्षात घ्या. इतकंच काय, या राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी सुद्धा एकनाथ शिंदे नसतील, फडणवीसच असतील. एकनाथ शिंदे नाही आहेत, फडणवीसच असणार. चला आता बस झालं. साहेब नितेश राणे काल बोलले की मस्जिदीवरचे भोंगे 23 तारखेपर्यंत काढा, नाही तो हिंदूंची पक्ष येणार, सरकार येणार आहे, आम्ही स्वतः काढू. सोडून द्यावं, कोणाचे प्रश्न विचारता. जी पंचसूत्री महाविकास आघाडीने दाखल केलेली आहे त्या पंचसूत्रीवरती अजित पवार असं म्हणताय की ही पंचसूत्री जी आहे, ज्या योजना ते देत आहेत ते त्यांच्या बापाला तरी पूर्ण करता येणार. त्याच्यावरती माननीय जयंतराव पाटलांनी चांगलं उत्तर दिलं आहे. बाप नाही, त्यांचा काकाच पूर्ण करणार आहे. ही पंचसूत्री त्यांचे काकाच पूर्ण करणार, काय चिंता करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.